अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो सुरू आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आता आझाद मैदानावरती त्यांचं आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानावरती आंदोलनाचा 4था दिवस आहे। खरं तर पहिल्या 2 दिवसामध्ये जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या अन्नापासून खरं तर मोठी गैरसोय जी आहे ती झालेली होती। सर्व जे आंदोलनकर्ते आहेत त्या आंदोलनकर्त्यांनी गावखेड्यावरती वाड्या वस्त्यावरती आपल्या जे गावकी आहे किंवा यांना आव्हान केलेलं होतं आणि आता आपण बघू शकतो की खरं तर अन्न पुरवठाच्या ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि अगदी जे या ठिकाणी आंदोलन कार्यकर्ते आहेत ते अनाउन्समेंट करून या ठिकाणी बोलवत आहेत की अगदी बघू शकतोय की मराठवाड्यातला जो भाकरी आहे, खरडा आहे, ठेचा, लोणचं अशा पद्धतीनं या ठिकाणी जे सर्व जे खाद्यपदार्थ आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते गावागावातून खरं तर या चपात्या असतील किंवा ठेचा असेल, लोणचं असेल, ज्वारीच्या भाकरी असेल, बाजरीची भाकरी असेल, अशा मोठ्या प्रमाणात जे साहित्य आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि खरं तर हे सर्व आंदोलनकर्ते मुंबईकरांना सुद्धा आव्हान करतायत की तुम्ही सुद्धा आमच्या जेवणाचा आस्वाद घ्या। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं अनाउन्समेंट या ठिकाणी सुरू आहे। बघू शकतायत की ते या ठिकाणी ते त्यांना आव्हान करतायत की आम्ही आलेलं जे अन्न आहे ते आता तुम्ही सुद्धा खावा। खरं तर सुरुवातीच्या 2 दिवस या ठिकाणचे हॉटेल जे आहेत 2 दिवस जे हॉटेल आहे ते बंद ठेवण्यात आले होते आणि आमची गैरसोय झालेली होती। मात्र आता जे हे अन्न आलेले आहेत तुम्ही सुद्धा आमच्या अन्नाचा आस्वाद घ्या असं आव्हान जे आहे ते आंदोलनकर्त्यांकडून या ठिकाणी करण्यात येते। आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे सर्व वेगवेगळे ठिकाणी जे अन्न पुरवठ्याचे जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते सध्या प्रत्येक आंदोलनकर्ते आहे ते आपल्या गावाकडून घरच्या भाकरीचा आस्वाद जो आहे या ठिकाणी घेताना दिसत आहे। मात्र जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाचा संघर्ष सुरू आहे तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाहीत, मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका जी आहे ती सर्व आंदोलनकर्ते या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।